की एमपीएससीने जो काही तुगलकी निर्णय घेतलेला आहे ऑनलाईनच्या बाबत, त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपली मागणी नसताना, कुठल्याही प्रकारची डिमांड नसताना आयोगाने हा निर्णय कोणासाठी घेतलेला आहे सगळेजण तुम्ही जाणता. टीसीएस असो, आयबीपीएस असो, या माध्यमातून मागच्या 3 वर्षात काय घडलेलं आहे ह्याचीही तुम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. आज रोहित दादा या ठिकाणी आलेले आहेत, तर ते इथे येण्यामागची जी आपली मूळ भूमिका होती ती ही होती की 2-3 बाबी आपल्याला महत्वाच्या होत्या. आणि ज्या दिवशी आयोगाने हा निर्णय घेतला तेव्हापासून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, मग त्यामध्ये इथे किरण निंबोरे सर असतील, विठ्ठल कांगणे सर असतील, कराय मास्तर असतील, बाकीचे जे काही अक्षय कांबळे असतील किंवा जे सगळे जे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत ते आपली मागणी मांडत होते की हा निर्णय चुकीचा आहे. परंतु अजूनही ही मागणी मुख्य प्रवाही प्रसारमाध्यमांमध्ये गेलेली नव्हती. याचं कारण आहे, हा जो सगळा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी वर्ग आहे याच्यावर एक दबाव आहे आणि तो दबाव आपल्याला तोडून काढायचा होता. आपल्याला सरकारला दाखवायचं होतं की आम्ही हा दबाव सहन करणार नाही. मुलांची 12 तारखेला परीक्षा आहे, 12 जुलैला कंबाईन ग्रुप मेन्सची. त्यामुळे अनेक मुलं अभ्यासामध्ये पण आहेत, नाही तर दादा ही गर्दी या ठिकाणी तिप्पट राहिली असते. आता हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी येतोय हा विद्यार्थी संवाद आहे. या माध्यमातून आपल्याला 2-3 गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक म्हणजे या माध्यमातून रोहित दादांना ग्राउंड जमिनीवरची जी रियालिटी आहे, जी वास्तविकता आहे ती कळणार आहे की विद्यार्थ्यांमध्ये असंतोष काय, ते नेमकं ऑनलाईनला का विरोध करत आहेत. दुसरं या कार्यक्रमाचं मागचं उद्दिष्ट हे आहे की या माध्यमातून जे काही आपल्या सगळ्या समस्या असतील, म्हणजे ऑनलाईनच्या बाबतीतल्या असतील किंवा इतर काही असतील, त्या विधिमंडळामध्ये मांडण्यासाठी दादांना पुढे 10 दिवस आहे. 10 तारखेपर्यंत अधिवेशन आहे. त्यामध्ये या सगळ्या ज्या काही भूमिका असतील विद्यार्थ्यांच्या, ज्या काही समस्या असतील विशेषतः ऑनलाईनच्या बाबतीतल्या, त्या ताकदीने तिथे मांडल्या जातील. तिसरं या कार्यक्रमाच्या मागचं, संवादाच्या मागचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे तुमच्यावर जो काय, तुमच्यावर असो, माझ्यावर असो किंवा विद्यार्थी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांवर असो, जो दबाव आहे. कारण आंदोलन म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात की आंदोलन करूया, बऱ्याचदा हे तुमच्यासाठी म्हणणं सोपं असतं, पण जे आंदोलनामध्ये प्रमुख भूमिका घेतात त्यांना तुम्ही जाऊन विचारा की हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे. यामध्ये आपण पोलिसांना दोष देणार नाही, सरकारकडनं हा दबाव आहे. तो दबाव आपल्याला झुगारून टाकायचा आहे. आपल्याला सरकारला दाखवून टाकायचं की तुम्ही आम्हाला जास्त दिवस दाबून ठेवू शकत नाही. एक छोटासा विद्यार्थी सवाल आम्ही ठेवतोय आणि त्याला जर 700-800 मुलं येत असतील तर तुम्ही समजून घ्या, हा निर्णय जर तुम्ही मागे घेतला नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे आम्हाला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि चौथा भाग जो आहे